त्या सगळ्या तरतुदी त्यांनी संविधानामध्ये करून ठेवल्या, ज्या संविधानाच्या आधारावर आजही आपण आपल्या देशाचा कारभार चालवत आहोत. या जॉन स्ट्रॅचे नंतर आणखी एक उदाहरण मला द्यावंसं वाटेल विन्स्टन चर्चिल यांचं. जेव्हा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य द्यायचं की नाही द्यायचं याची चर्चा तिकडे लंडनमध्ये इंग्लंडमध्ये सुद्धा चालू होती, तेव्हा तिथले पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल, ज्यांचा या भारतीय स्वातंत्र्याला पूर्णपणे विरोध होता. आणि त्यांचं म्हणणं असं होतं, फार वाईट शब्दांमध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं होतं की भारताला जर स्वातंत्र्य दिलं तर हा देश अगदी काही कालावधीमध्येच दुष्ट, फसव्या आणि अतिशय वाईट असणाऱ्या लोकांच्या हातामध्ये जाईल. हे लोक आपापसात भांडण करत राहतील आणि भारतात लवकरच अराजकता माजेल. पण पुन्हा ज्या संविधानाच्या आधारावर आपला देश चालवला जातो त्या संविधानामध्ये अशा सगळ्या काही तरतुदी आहे की अशी अराजकता येऊ शकतच नाही. आणि म्हणूनच तर पुन्हा तेच म्हणावं लागेल की विन्स्टन चर्चिलचंही म्हणणं बाबासाहेबांच्या संविधानानं पूर्णतः खोटं ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच आजही 75 वर्ष उलटून गेल्यानंतरही आपल्या भारत देशामध्ये लोकशाही कायम आहे. त्यासोबतच काही वर्षांपूर्वी जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा भारताच्या भेटीवर आले होते. त्यांनी पुस्तक आपल्या तेव्हाच्या भारत जेव्हा गिफ्ट दिलं तेव्हा त्या पुस्तकावर लिहिण्यात आलेलं होतं फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. अमेरिका हा देश साधारणतः अमेरिका त्या लोकशाहीपासून तर सगळ्यात मोठी लोकशाही जी आहे भारत, त्या लोकशाहीला हे पुस्तक सप्रेम भेट या अर्थाने त्यांनी त्यावर लिहिलेलं होतं. पण त्याच वेळी आपल्याला हे लक्षात घेतलंच पाहिजे, अमेरिका भलेही अगदी जुनी लोकशाही आहे, आपण आता 75 वर्षांचे लोकशाहीमध्ये झालो आहोत, पण अमेरिका 250 पेक्षा जास्त वर्षांची जुनी लोकशाही आहे. पण या अमेरिकेमध्ये महिलांना मताचा अधिकार मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पण आपल्या भारतामध्ये मात्र आपल्या सगळ्यांना मताचा अधिकार अजिबात संघर्ष न करता मिळाला. म्हणून तर बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की लोकशाही सत्ता म्हणजे असा सत्ता पालट की जो रक्ताचा एकही थेंब न सांडता होतो. आणि म्हणूनच आपल्याला मताचा अधिकार दिला आहे आणि त्या आधारावर जेव्हा आपल्याला सत्ता पालट करायचा असतो तेव्हा आपण तो सत्ता पालट करतो. अमर्त्य सेन होते ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं अर्थशास्त्रामधलं. त्यांनी असं म्हटलंय